1947 साली अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारतामध्ये अस्तित्वात असलेली राजघराणी हळूहळू भारतात सामील झाली आणि 1948 साली मराठवाड्यासह हैदराबाद संस्थानही. मराठवाडा स्वतंत्र झाला खरा, पण स्वातंत्र्यातही उपेक्षितता मात्र कायमच राहिली. आधीच पर्जन्यमान कमी असलेला मराठवाडा शिक्षण, वैद्यकीय सुविधा, शेती, रोजगार, वाहतूक सुविधा या सर्वच बाबतीत दुर्लक्षित राहिला. 30% लोक दारिद्र्यरेषेखाली असलेल्या मराठवाड्यात सुधारणा व्हावी यासाठी मग डॉक्टर द्वारकादास लोहिया यांच्यासारख्या व्यक्तींनी जीवन समर्पित करून गावागावामध्ये कार्य उभं केलं. बाबूजी जर इथं कुठल्याही गावामध्ये काम केल्यानंतर आले तर आम्हाला एक कुणीतरी बाबा एक जसं कुटुंबामध्ये बाहेरगाव 4-2 दिवस बाहेर राहून एखादा प्रमुख घरी आला तर जसं समाधान वाटतंय तसं गावात आले म्हणजे समाधान वाटायचं. आबाल वृद्ध सगळे लहान थोर. आमच्या पारधेवाडीची सुधारणा भरपूर केली बाबूजीनं. म्हणजे इथं काहीच नसताना त्यांनी सगळी सुधारणा, रस्ते म्हणा, इकडले प्लॉट असलेले त्यांचं ती सगळं का करायचं ते त्यांनीच केली. आमच्यानं का होणार होतं इथं साहेब? इकडे यायचं, गोळ्या, इंजेक्शन, हो डॉक्टर इथं येत होते. बाबूजींनी मदत केली तेव्हापासून आम्ही अन्ना पाण्याला लागला. तेव्हापासून आम्ही आनंदात खाता. मजुरी आमची बंद झाली तेव्हापासून. उपकार आहेत त्यांचे बाबूजीचे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यात पाटोद्यातल्या एका धनाढ्य कुटुंबामध्ये 1938 सालचा बाबूजींचा जन्म. 4थी पर्यंत शालेय शिक्षण पाटोद्यातच झालं. लहानपणापासूनच उत्साह, संघटन हे गुण बाबूजींमध्ये होते. गावातले मित्राबरोबर खेळत होते, नेहमी खेळायचे, सगळ्यांना एकत्र करायचं. त्यांनी सगळ्यांचे त्यांच्या खूप आवड होती त्यांना. असे गावातल्या मुलाबरोबर खेळायचं, सगळे काहीतरी नवीन काम करायचं असे बरे. मग घरातली त्यांना सगळे उड्या खूप मारत होते. तर घरातले त्यांना सगळे चेंडू म्हणून म्हणत होते. ते उडी मारण्याच्या ह्याच्याने त्यांचे चुलता चुलती इथंच राहत होते, आई वडील इथंच होते. तर त्यांच्या चुलत्याचे आणि चुलतीचे खूप लाडके होते. 5वी ते कॉलेजचं PUC पर्यंतचं शिक्षण बाबूजींनी अंबाजोगाईतल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेतच पूर्ण केलं. शाळेत असताना किंबहुने आणि रानडे गुरुजींमुळे बाबूजी राष्ट्रसेवा दलाकडे वळले. एकदा त्यांना राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराला जायचं होतं. ते माझ्या वडिलांना खूप घाबरायचे. आईच्या थ्रू वडिलांना विचारायचे. वडिलांनी परवानगी दिली नाही, कारण पाठवद्याला आमच्या घरात लग्न होतं. वडील म्हणले लग्न महत्त्वाचं, घरचं लग्न सोडून शिबिराला जायचं नाही. तर वडिलांसमोर त्यांची बोलायची हिंमत नव्हती, गप्प बसले ते. वडील कोर्टात गेले की त्यांनी काय केलं की धोब्याने एक गठ्ठा आणून ठेवला होता इस्त्रीचा स्टूलवर. त्या स्टूल सगळं ते पूर्ण इस्त्रीचे 20-25 कपडे असतील उचलून असे लांब नालीत फेकून दिले. माझ्या आईला म्हणले मी चाललो मरायला, मी आता जीव देणार आहे आणि मला अजिबात शोधायचं नाही. घरातून निघून गेले. आई घाबरली. माझ्या थोरले भाऊ जो आहे बजरंग, त्याला सांगितलं अरे जा, हे कुठं जातात बघ बरं जरा. तर माझा भाऊ बजरंग त्यांच्या माग गेला. तर त्यांनी पाहिलं, ते हातात एक दगड घेतला. त्याला म्हणले बजा, माय मागायला दगड तो डोक्यात घालेल. भाऊ पळून घरी आला आणि ते कुठे गेले पत्ताच नाही. ती योगेश्वरी शाळा जी होती गावात मंदिराच्या बाजूला, तिथल्या हॉलमध्ये लपून बसले होते, कोणालाच माहीत नाही. योगायोगाने ह्याने दरवाजा उघडला आणि ते आमच्या गाडीवाल्याने पाहिलं आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं की इथं बसलेत म्हणून. त्याच्यानंतर मग आईने सांगितलं माझ्या दुसऱ्या काकाला की जा आणि त्यांना सांगा की बाबा तुम्हाला जाऊ देतो आम्ही शिबिराला, पण घरी तर या. मग ते घरी आले. मग त्यांना जायची परवानगी दिली आणि मग त्यांनी आनंदाने अगदी आम्ही जातो आमच्या गावा असं म्हणत म्हणत आम्हाला सेंड ऑफ पण दिला. PUC नंतर नांदेडला आर्यांग्रे संमिश्र आयुर्वेद महाविद्यालयामध्ये बाबूजींनी प्रवेश घेतल्यानंतर 1961ला आपलं शिक्षण पूर्ण केलं. वैद्यकीय व्यवसाय किंवा शिक्षण व्यवसाय हे समाजाच्या रचना बांधणीचे, समाजवादी रचना करायच्या मला तुमच्या डोक्यातून लोकशाही समाजवादी समाज रचना करण्याचा उद्देश येशूंनी मांडला. आणि ते काम पूर्ण करायचं असेल तर अशा ध्येयनिष्ठ संस्था, उपक्रम असायला हवेत. यातून महाराष्ट्र आरोग्य मंडळ निर्माण झालं
आणि हडपसरला साने गुरुजी रुग्णालयाची सुरुवात झाली. आता याच्यामध्ये जी मंडळी आली ती राष्ट्रसेवा दलाचीच होती. डॉक्टर लोहिया माझ्या समजून 65-66च्या दरम्यान हडपसरला माझ्याबरोबर काम करायसाठी आले. आता डॉक्टर लोहिया हे माझ्यासाठी इंटिग्रेटेड वैद्यकाचे विद्यार्थी आणि डॉक्टरांचं व्यक्तिमत्व थोडंसं जरा दिसण्यामध्ये चांगलं त्याचा वाण्यामाण वामनाचा फोटो म्हटल्यानंतर जे काही एक चित्र असतं ते त्यांचं चित्र. आता डॉक्टरांनी माझ्याबरोबर 2-1 वर्ष काम केलं असेल आणि नंतर ते आंबेडकरला गेले. शिक्षण काळातही बाबूजींचं राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरांमध्ये हजेरी लावणं सुरू होतं. याच दरम्यान बाबूजींची शैलाताईंशी ओळख झाली आणि त्यानंतर 8 ऑक्टोबर 1962 रोजी दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. पहिल्यापासून धाडशीपणा होता आणि असं म्हणजे प्रत्येक असं दुसरेपणाने राहिले नाही, प्रेमळपणाने राहिले सगळ्याची. मला तर ते आईसारखंच वाटायचं. ती मला आईला नाही एवढं केलं पण मला फार केलं त्यांनी. मी मुलासारखं सांभाळलं त्यांना. म्हणायचं की मला हिच्याशीच लग्न करायचं नाही तर मला करायचं नाही लग्न. आमच्या घरी सगळ्याला विरोध आला की ब्राह्मणाची मुलगी आहे, पण मी नाही विरोध केला. मी म्हणलं माझा भाऊ धीर आहे तशी मी जाऊला सांभाळणार आहे, मला जाऊ माझीच राहणार आहे. आणि घरात मी तिला आणलं. तिथं बी पत्र यायचं, भाभी मला सांभाळीत असला तर मी येते नाही तर मी जीव देईल विहिरीमध्ये. पण मी म्हणलं जीव देऊ नको, मी तुला धीरज जाऊसारखी सांभाळणार आहे, तू काही काळजी करू नको. आणि मी तिला सांभाळून घेतलं. 10 महिने हडपसरच्या साने गुरुजी रुग्णालयात नोकरी केल्यानंतर बाबूजींनी 24 डिसेंबर 1962ला अंबाजोगाईमध्ये आपला स्वतःचा दवाखाना सुरू केला. पण बाबूजी सामाजिक कार्य आणि राष्ट्रसेवा दलाच्या कार्यातच मग्न होते. जेव्हा मिसेस लोहियांना नोकरी लागली तेव्हा दवाखाना बंद केला. कारण की आजही माझं मत आहे आणि त्यावेळेस होतं की एका घरात एकच इन्कमचा सोर्स पाहिजे. आणि मिसेस लोहियांना नोकरी लागल्यावर मग मला प्रॅक्टिस करायची गरज नाही म्हणून मग दवाखाना बंद केला आणि साने गुरुजी रुग्णालयाची ब्रँच सुरू केली हडपसरची. ती काही दिवस चालली आणि 82ला मग हे मानवलं सुरू केलं. एकीकडे बाबूजी आणि शैलाताई राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून कलापथक, आंदोलने यांद्वारे लोकजागृती करत होते. 1966-67 या काळात बाबूजींनी अंबाजोगाईतून नगरपालिकेची निवडणूकही लढवली. जत्रा होती, वैद्यनाथाची जत्रा वर्षातून एकदा असते. साधारणतः सगळीकडेच असं चित्र दिसतं आपल्याला की सरकारी वाहनं खाजगी कामाकरता मोठ्या प्रमाणावर वापरायचे. बायका, पोरं वगैरे वाहन सरकारी आणि वापर मात्र खाजगी करायचे. यात्रेला जा, इकडं जा, तिकडं जा. मग अमर हबीब, डॉक्टर लोहिया, ज्ञानेश रेड्डी, अशोक गुंजाळ या सगळ्यांनी ठरवून काय केलं की इथं आंबेडकर चौकामध्ये सकाळपासूनच वाहनं अडवायला सुरुवात केली. ती जीप, कार, त्या काळात मोठ्या प्रमाणावर जीपच होत्या. ती जीप आली की अडवायची, ती जीप तिची हवा सोडून द्यायची. त्यांचे सगळे नातेवाईक किंवा जे कोणी बायका पोरं असतील ते उतरायचे आणि त्यांना बसनं जायला सांगायचं किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून सांगायची त्यांनी करा म्हणून. आणि या पद्धतीनं त्यांनी हा जो शासकीय म्हणजे वाहनाचा म्हणण्यापेक्षा संपत्तीचा जो अपव्यय करीत होते अधिकारी, त्यांना एक वचक त्यांच्यावर जरब निर्माण व्हावा अंबाजोगाईमध्ये म्हणून याही मार्गाचा अवलंब केला होता. अंबाजोगाईत आंदोलन म्हणजे बाबूजी आणि बाबूजी म्हणजे आंदोलन असं समीकरण झालं होतं. 1972च्या दुष्काळातही दुष्काळविरोधी कृती समिती स्थापन करून बाबूजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना सर्वतोपरी मदत केली. पण याचबरोबर बाबूजींनी विधायक आणि सामाजिक कार्य करण्याचाही निर्णय घेतला. एकदा तर मला पक्का आठवतंय 73ला दुष्काळ होता. भयानक मोठा मोर्चा होता, भयंकर म्हणजे भयंकर मोठा मोर्चा, म्हणजे लाठीच्या अश्रुधूर सगळं झालं. तर ती फायरिंगची ऑर्डर दिलं होतं. तर देता देता त्यानं असं धरलं होतं बाबूजीने SP ह्याला गचंडीला SP हा अरे काय करतो फायरिंगची काय ऑर्डर देतो म्हणलं एक आधी गोळी चलो, मी तुझ्या पुढे उभा.
पुन्हा इकडे गोळी चालवून गोळ्या फायर घ्यायची ऑर्डर द्या, असं धरलं होतं SP ला. त्यावेळेला डॉक्टरचं उमेदीचं वय, तडप म्हणजे भयानक तडप. 1974 साली बाबूजींनी अंबाजोगाईत धडपड कार्यालयाची सुरुवात केली आणि 18 अनाथ मुलांना आसरा मिळाला. बाबूजींना 1974 मध्ये राष्ट्रसेवा दलातर्फे इंटरनॅशनल फॉल्कन मुव्हमेंटच्या न्यूझीलंडमधल्या बैठकीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परदेशात जे आहे ते सगळं आपल्या देशात आहे. त्यांच्याकडे बर्फ आहे, आपल्याकडे बर्फ आहे. त्यांच्याकडे थंडी आहे, आपल्याकडे आहे. त्यांच्याकडे झरे आहेत, आपल्याकडे आहेत. सगळं असताना आणि एवढी मोठी लोकसंख्या असताना का होऊ शकत नाही? कुठेतरी प्लॅनिंगमध्ये चुकत आहे असं सारखं वाटत होतं. आणि त्यातून हे कार्य उभं करण्याची आणखी प्रेरणा तुम्हाला त्यातून मिळाली. त्यामुळे काय वाटलं की असं आपण करू. एक चांगलं उदाहरण प्रेरणा देणारं होतं हे तर निश्चितच. 1975ला बाबूजी आणीबाणीमध्ये 18 महिने नाशिकच्या तुरुंगामध्ये होते. तेव्हा मी अगदी माझ्या मते 77 म्हणजे मी हार्डली 8-9 वर्षाचा असेल. मला ते सगळं अगदी चांगलं आठवतं. ती संध्याकाळ आठवते. त्या रात्री माझ्या मते नोव्हेंबरचा महिना असेल, आता आठवत नाही, थंडी वगैरे होती आणि आमचं 2-3 खोल्यांचं घर होतं. अंबेजोगाई ते श्रीनिवास म्हणून एक बंगला होता, तिथं आम्ही राहायचो वरच्या मजल्यावर किरायाने. आणि रात्री 11-11:30च्या दरम्यान गडबड चालू झाली. मी अभिजित, अरुंधती आम्ही जुबा झोपलेलो होतो. काय गडबड झाली म्हणून चालू झाली, मोठमोठ्याने आवाज यायला लागले म्हणून आम्ही उठलो. आणि उठल्यावर पुढं एक बाल्कनी होती. मला सवयीप्रमाणे आपलं, मी लहान असल्यामुळे आपलं बाल्कनी जाऊन बघितलं, खाली एक जीप होती उभी, पोलीसची जीप. आणि ते वर्दीतले 5-6 पोलीस हे घरी आलेले होते. आणि त्यांनी घरी आल्यावर काहीतरी बाबूजींना अटक वगैरे केली. तो क्षण मला चांगला आठवतो. त्याच्या अनेक गोष्टी आहेत. मग शाळेमध्ये आम्ही जायचो होतो. मग आमचे मित्र, शाळेतली मुलं की ह्याच्या वडिलांना अटक केली. अटक कशासाठी केली हे आम्हाला काही कळायचं नाही ना. नेमकं काय कारण आहे, आपल्या वडिलांनी असा काय गुन्हा केला हे कळायचं नाही, माहीत नव्हतं. पण हे निश्चित मनाला माहिती होतं. ते एक्सप्रेस जरी करता येत नसलं तरी आपल्या वडिलांनी कोणती चुकीची गोष्ट केलेली नाही ज्याच्यामुळे त्यांना अटक केली. मग बाकीचे लोक आम्हाला, मुलं, अगदी मोठे माणसं पण त्रास द्यायचे की ह्याच्या बापाने खून केला असावा, ह्याच्या बापाने दरोडा टाकला पाहिजे म्हणून ह्यांना अटक केलं, की त्याच्या वडिलांना अटक केलं. आणि ते ड्युरेशन खूप लॉंग होतं. म्हणजे तसं 18 महिने 19 महिने जेलमध्ये काढणं म्हणजे तो प्रचंड मोठा. म्हणजे त्यात खरी सफरर आमच्यापेक्षा माझी आई होती. 1982ला मग बाबूजींनी मानव लोक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नारायणराव काळदाते हे अध्यक्ष तर कार्यवाह म्हणून बाबूजी काम पाहू लागले. सुरुवातीला 10 गावांमध्ये मानव लोकनं कार्य सुरू केलं. बाबूजी आले आणि चिंतामण बाबूजी 2 जण गावाला आले आणि म्हणले तुम्हाला आम्ही काम देतो. मग हे तळे दिले, दगडाचे तळे करायचे, माती टाकायची, ती पुन्हा तिथं 200-200 माणसं राबायचे. मग हे ना आठवड्याला तांदूळ, गहू आणि कुणाला जर बाजारला पैसे नसले तर पैसे बी द्यायचे. सुरुवातीला दाई प्रशिक्षणासह आजी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या मानव लोकनं नंतर गावातल्या शेतकऱ्याला खतं मिळावी, बी बियाणं उपलब्ध व्हावं, मुलांना शिक्षण मिळावं, गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू केले. तर एके दिवशी सकाळी मी चेक करायला गेलो असताना एक म्हातारा म्हणाला, तुम्ही एवढी धावपळ करता, एवढं सगळं देताय, त्याच्याऐवजी आम्हाला एक पोतं खत आणि एक बियाण्याची पिशवी दिली तर रबी तरी आमची होईल आणि आम्ही ते परत करू. आणि त्याचं ते बोलणं मला फार म्हणजे काही शिकवून गेलं की त्याची गरज वेगळी आहे आणि आपण त्याची गरज लागतोय. हेल्थ ही त्याची गरज नाही, तर शेतीसाठी उपयोगी पडणारं साहित्य ही त्याची गरज आहे. गावातल्या महिलांची एकी आणि त्यांना आर्थिक आधार या 2 गोष्टी गावाचं चित्र पालटवण्यासाठी आवश्यक आहेत हे ओळखून बाबूजींनी महिला बचत गट सुरू केले. बचत गट सुरू केला तर जेवढे पैसे बँकेत ठेवाल एवढेच पैसे धंद्याला आम्हाला घेतात. सगळ्या बायकांना 5,000 रुपये ठेवले
तर आम्ही सांगतो की हे बचत गटाला 5,00,000 रुपये द्या आणि ते घेऊन घेऊन. बाबूजींनी मानव लोकच्या माध्यमातून सुरू केलेल्या या कार्याला मग ऑक्सफॉर्म, ॲक्शन एड सारख्या काही डोनेशन देणाऱ्या संस्थांनीही आर्थिक मदत करायला सुरुवात केली. 10 गावांपासून सुरू झालेल्या मानव लोकच्या कामाची व्याप्ती हळूहळू वाढू लागली. त्यासाठी मग बाबूजींनी काही गावात मानव लोकचं उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. 6 उपकेंद्रांसह बचत गट आणि शेतकऱ्यांसाठीच्या कृषक पंचायत या माध्यमातून एक शिस्तबद्ध रचना निर्माण करण्यात आली. कृषी पंचायत स्थापन केली आणि त्या पंचायतीचं मार्फत सगळ्या शेतकऱ्यांना खत आणि बियाणं खरीपाच्या वेळेला उसनवारी देतात. ते रेट ही बाकीच्या जे प्रायव्हेट कंपन्याची दुकानदाराचे जे रेट असतात त्याच्यापेक्षा रेट अगदी रिजनेबल असतात, कमी असतात आणि ते देतात आणि डिसेंबरमध्ये उसनेच जेवढं दिलं तेवढेच पैसे डिसेंबरमध्ये वसूल करतात. गावागावात बैठका घेण्यासाठी बाबूजी जात. हे कार्य करत असताना घडलेले कित्येक प्रसंग बाबूजींचे सहकारी सांगतात. आमच्याकडे त्यावेळेस एक जुनी, अत्यंत जुनी जीप होती. फक्त एवढंच वाहन होतं आमच्याकडे आणि बाबूजी ड्रायव्हर, गाडी चालविणारे आणि मी तिथं सोबत, असे आम्ही दोघंच असायचो आणि दोघंच होतो. त्या दिवशी दिवस मावळायला गेलेला होता आणि एवढा पाऊस जर आला, गारा पाऊस आणि सारखाच पाऊस राहिला आणि आम्हाला तर गावाकडेच यायचं होतं आणि वाटात कुठं हे नाही, कुठं थांबायचं, कुणाच्या घरी थांबायचं, पावसात कुणाकडे जावं तरी म्हणून आम्ही पावसात भिजत, अखेर बी भिजलोत म्हणून आम्ही आलोत. रानात बांधलेल्या शेळ्या जागेवर मरून पडलेल्या होत्या, बरेचसे जनावरं. हे आम्ही ज्यावेळेस चहा प्यायला तिथं धाब्यावर उतरलो त्यावेळेस आम्हाला वाटत जमिनीवर पाय टेकायला बी येत नव्हता, म्हणजे बधीर झालेले होते पाय. त्याच्यापेक्षाही थोडंही जास्त झालं असतं तरी कदाचित आम्ही. गावच्या आरोग्यासाठी शिबिरं घेण्यापासून आरोग्य केंद्राची जबाबदारी घेणं, शिक्षणासाठी बालवाड्या, विद्यालयं सुरू करणं, विद्यार्थ्यांची राहायची सोय करणं, सर्वसामान्यांना विविध व्यवसायांचं प्रशिक्षण देणं, महिला सक्षमीकरण अशा सर्वच विषयात मानव लोकनं कार्य सुरू केलं. बाबूजीचं काम ही सगळ्या क्षेत्रामध्ये नोंद घेण्यासारखं आहे. आरोग्याच्या क्षेत्रात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल किंवा दुर्बलाला सहाय्य करण्याच्या क्षेत्रात असेल आणि त्या पलीकडे जाऊन आजच्या परिस्थितीला जी शेतकऱ्याची परिस्थिती, अखंड शेतकऱ्याचा ध्यास घेतलेला माणूस ही बाबूजी आहे. याचबरोबर पाणी आणि शेतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवरही बाबूजींनी भर दिला. यासाठी शेतकऱ्यांना सामूहिक विहिरीसाठी मदत करणं, कंपार्टमेंट बंडिंग करून देणं, उसनवारी खतं, बी बियाणं मिळवून देणं, मोटार पाईपलाईन देणं, 100 दिवस रोजगार देणं, प्रक्रिया उद्योग, हवामान बदल कार्यक्रम, माती परीक्षण प्रयोगशाळा, अवजारं पुरवणं असे प्रयत्न बाबूजींनी सुरू केले. शेतीबरोबरच जोडधंद्यासाठीच्या आर्थिक सहाय्यानं कुटुंबाला हातभार लागल्याचं गावकरी बोलून दाखवतात. मी अगोदर शून्यावस्थेत होतो. मी कला पथक बँड ह्या माध्यमातून शहनाई बँड वाजवत होतो आणि मानलोक संस्थेनं मला एक माझे जे काय कलापथकमध्ये लागणारे जे काही साहित्य आहे, स्पीकर, काय जे काय ताशा वगैरे अशी मला मदत केली. मानव लोकच्या गावागावात सुरू असलेल्या कामात त्यांच्या सतत बरोबर होत्या त्या त्यांच्या पत्नी शैलाताई. बाबूजींबरोबर त्याही मानव लोकच्या कार्यात एकरूप झाल्या. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी शैलाताईंनी 1984 साली मनस्विनी या प्रकल्पाची सुरुवात केली. पण सर्वात पहिल्यांदा आम्ही माणूस आहोत आणि स्त्री असले आणि पुरुष असले तरी पहिल्यांदा ते माणूस आहेत आणि मग ती स्त्री आहे आणि मग तो पुरुष आहे. आणि ही भूमिका एक विज्ञाननिष्ठा, सर्वधर्म समभाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक समता, ज्याला समाजवाद म्हटलं जातं, की आम्ही सर्वजण एक असलं पाहिजे. आम्ही सर्व एकाच जमिनीवर उभे आहोत, एकच आभाळ आमच्या डोक्यावरती आहे आणि म्हणून 1000-1500 रुपयाची साडी नेसणं, खूप दागिने घालणं म्हणजे आपण दुसऱ्यावर अन्याय करतो. कुणाचा तरी काहीतरी कमी पडतं ते आमच्याकडे येतं. ही भूमिका आम्हाला राष्ट्रसेवा दलाची. मनस्विनी मार्फत महिलांना आश्रय देण्यापासून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यापर्यंतचं कार्य बाबूजी आणि शैलाताई मिळून करू लागले. त्यावेळची परिस्थिती अत्यंत गंभीर होती.
की जर महिलेला जर मारहाण झालेली असेल किंवा महिलेला जर घराबाहेर जर हाकलून दिलेलं असेल तर अशा वेळी तिला ना सासरी तिला काही मदत मिळायची आणि माहेरीपासून सुद्धा ती तोडली जायची. अशा वेळी अनेक महिला ह्या वाम मार्गाला तरी लागायच्या किंवा विहिरीमध्ये उडी मारून त्या जीव द्यायच्या. तर अशा या परिस्थितीवर मनस्विनी महिला प्रकल्पाने काम करायला सुरुवात केली आणि म्हणून मग समुपदेशन केंद्र त्यांनी स्थापन केलं. त्याचबरोबर मोफत कायदा सल्ला केंद्रही सुरू केलं आणि अशा ज्या अडचणीत सापडलेल्या ज्या महिला आहेत यांच्यासाठी आधारगृह म्हणजे ज्याला आम्ही दिलासागृह असं म्हणतो, तर हे दिलासागृहही त्यांनी सुरू केलं. त्याचबरोबर या ज्या दिलासागृहात आलेल्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून देण्यासाठी प्रयत्न करणं, हे सर्व मनस्विनी महिला प्रकल्प गेल्या 32-34 वर्षांपासून हे करते आहे. एकोणीसशे 93ला किल्लारीत धरणी हादरली. यावेळीही मानव लोक आणि बाबूजी धावून आले. पुढं पाणी घ्या, त्याच्यापुढं पाणी आणून ठेवलं, त्याच्यापुढं अन्न आणून ठेवलं, पण खाण्याचं काम त्यानेच करावं लागतं. काही घास भरून काही आपल्याला तो त्याच्या पोटात ढकलता येत नाही. आणि म्हणून मानव लोकने आपल्या सगळ्यांच्या भवितव्याला एक प्रकारचा उज्ज्वल काळ यावा, तुमच्या संसाराला मदत व्हावी या दृष्टिकोनातून काही आखणी केलेली, काही नियोजन केलेलं, पण प्रत्यक्षपणानं ते नियोजन कृतीमध्ये आणण्याच्यासाठी आपल्यालाच मदत करावी लागेल. मनस्विनीप्रमाणे बाबूजींनी जनसहयोग या मानवलोकच्या उपशाखेचीही स्थापना केली, ज्यायोगे सामान्य माणसाला सरकार दरबारी न्याय मिळू लागला. कशासाठी की काही ठराविक लोकांना पेन्शन आणि ठराविक लोकांना पेन्शन नाही म्हणलं की त्यात भ्रष्टाचार सुरू होतो. आता साधी गोष्ट आहे. ये बच्चों के लिए उन्हें बहुत कोशिश करते, बाबूजी आते घर पे देते, बच्चे के लिए बहुत मेहरबानी करते. अनुदान लाके घर पे लाके देते. बना बाबूजींना त्यांच्या कार्यामध्ये सावलीसारखी साथ देणाऱ्या बाबूजींच्या पत्नी शैलाताईंचं 24 जुलै 2013 रोजी निधन झालं. मनस्विनीच्या माध्यमातून हजारो महिलांना आधार देणाऱ्या बाबूजींचा आधार कायमचा नाहीसा झाला. त्या एक आधार होता, मोठा मानसिक आधार होता, आर्थिक दृष्टीने म्हणजे नोकरीमुळे आधार होता. आणि त्या असल्यामुळं मलाच नाही तर माझे बाकीचे जे मित्र शहरातले जे आमच्याबरोबर काम करायचे त्यांनाही, म्हणून ते सगळं गावच तिला भाभी म्हणायचे. त्याचं कारण असते आमचं घर म्हणजे नेहमी भरलेलं असायचं आणि कधीही त्यांनी त्याच्याबद्दल असं केलं नाही की हे तुमचे मित्र आले तर काय मला त्रास होतो. आनंदानं सगळं करायचं. तो मोठा मानसिक आधारच होता. असं कधी वाटलं नाही की आता हे 4 मित्र येतील आणि मिसेस लोहिया काय म्हणतील, असं कधी वाटलं नाही. उलट ते माझ्यापेक्षाही जास्त हसून त्यांचं स्वागत करायचे. कित्येक शासकीय प्रकल्पांवरती, योजनांवरती देखरेख, अंमलबजावणीचं तसेच सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करण्याचं कार्य मानवलोक आज जबाबदारीनं पार पाडतंय. मानवलोकच्या गेल्या काही वर्षांपासूनच्या सुरू असलेल्या कार्यामुळे एक मातृसंस्थेचा दर्जाही मानवलोकला प्राप्त झालाय. डॉक्टर लोहिया आणि त्यांची पत्नी या दोघांनीही एक सेवाभावाने काम जे सुरू केलं होतं ते अनेक स्वयंसेवी संस्थांना एक पथदर्शक काम त्यांनी केलं. विशेषतः पाणलोट क्षेत्र विकास, पाणी अडवणं, जिरवणं, पाण्याचं नियोजन, त्याच्यातून कृषीचा विकास, किंवा जी विषमता वाढते सामाजिक, विषमतेची दरी कमी कशी करता येईल म्हणून जो खालचा थर आहे, गरीबातला गरीब थर आहे, त्याला वर घेण्यासाठी काय काय योजना राबवाव्या लागतील याचा विचार त्यांनी केला. गेल्या काही वर्षात मानवलोकनं पाणी प्रश्नातलं आपलं काम आणखी वाढवलं. विविध गावात त्यासाठी नाले, तलाव, विहिरी, सीसीटी, कंपाऊंड बंडिंगची कामं जोमानं सुरू झाली आहेत. मांजरा हुळण्यासारख्या मोठ्या प्रकल्पांबरोबरच मानवलोकनं आणखी प्रकल्पांचा गाळ काढण्याची जबाबदारीही शासनाकडून घेतली आहे.
मानव लोक डॉक्टर द्वारकादास जी की नेतृत्व में पिछले 40 वर्षों से अद्भुत काम कर रही है, लेकिन इस वर्ष जो उन्होंने हलना नदी को पुनर्जीवित करने का काम किया है वो बहुत ही शास्त्रीय और बहुत अच्छे ढंग का काम शुरू हुआ है। उसमें उन्होंने नदी का इस तरह का स्वरूप बना के जहाँ तक उनको मिट्टी जमी थी वो मिट्टी निकाल दी, और जहाँ रेत था, सैंड थी, उसको उन्होंने डिस्टर्ब नहीं किया। हुळणासारख्या नदीवरती मानवलोककडून वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. मानवलोकच्या कामामुळे नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न सुटलाय. सगळ्यात महत्वाची ओनरशिप आहे ह्याच्यामध्ये. सरकारने केलं असतं तर लोकांनी कुणी इकडे फिरकले सुद्धा नसतं किंवा आडवाआडवी झाली असती. इकडं करू नका, तिकडं करू नका. इथं काय झालंय की लोकांनी स्वतः येऊन त्यांचे जे एन्क्रोचमेंट्स होते ह्या नदीमध्ये ते काढले. गावागावात आज लोकांनी मानवलोकमुळे पाण्यासाठी एल्गार पुकारलाय. मराठवाड्यातल्या अनेक गावचे गावकरी आज मानवलोककडे येऊन गावात काम करण्याची विनंती करतात. आपण काय करतो, देवाला जागा करण्यासाठी घंटी मारतो, बरोबर, ही श्रद्धा आहे. आमच्यासाठी आम्ही बेल मारली, घंटी मारली की आमच्यासाठी देव जागा झालेला आहे, बरोबर की नाही. तर पाण्याचा पण मित्र तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही कुदळ मारणार नाही, हातात घेणार नाही, तोपर्यंत पाणी सुद्धा आपल्यासाठी जागृत होणार नाही. मराठवाड्यातल्या 200 गावात मानवलोकच्या माध्यमातून बाबूजींनी कार्याचा डोंगर उभा केला. या कार्यात अनेक सहकारी, जिवलग मित्र, मानवलोकचे कार्यकर्ते कायम बरोबर होते. आणि एवढं सांगतो की मानवलोक ही एक स्वयंसेवी संस्था आहे. लोकांकडून पैसे गोळा करणं आणि ज्याला त्याची गरज आहे ती गरज भागवणं असा उद्योग गेली 33-35 वर्ष आम्ही केलेला आहे. आमचं दैवत काय, मी काही देववाला वगैरे नाही, पण मला शेतकऱ्यामध्ये देव दिसतो, श्रम करणाऱ्यामध्ये देव दिसतो. गोरगरीब जनतेचं जीवनमान उंचावं, अन्न, वस्त्र, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व्हावी, शेतकऱ्यांना, श्रम करणाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, सामान्य जनतेला, महिलांना न्याय मिळावा, यासाठी गेले कित्येक वर्ष बाबूजींनी ध्यास घेतला आणि अपार कष्ट केले. समाजासाठी वाहून घेतलेल्या बाबूजींकडून आपण प्रेरणा घेणं हाच त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरणार आहे.